तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे. स्वतःच्या जीवावरती खेळत मात्र आता इकडे इकडे आता रमाकांतने सगळं सत्य आणलेलं आहे. ते म्हणजे अर्णवच्या समोर. आणि अर्णवला पहिल्यांदा इतक्या वर्षांपूर्वी आता काय झालं होतं, कसं झालं होतं, आणि त्यानंतर मात्र आता आपल्या आईच्या बाबतीत आता चुकीचा हे निर्णय घेणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नाही आहे, तर ती आता मात्र इकडे वल्लरी मामी आहे, जिच्यावरती आपण इतके दिवस आता डोळे झाकून विश्वास ठेवला. ती मामी या सगळ्यामध्ये आपल्याला घराला बर्बाद करायला निघालेली आहे. हे सत्य ज्या वेळेला मात्र आता समोर आलंय, आणि त्यानंतर मात्र आता इकडे अर्णवला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा होणार आहे. अनेक गोष्टी या मालिकेमध्ये मात्र आता कळणार आहेत, आणि अर्णवला आपल्या वडिलांच्या माफी मागायची इच्छा होणार. इतकंच नाही आहे, तर रमाकांत आणि वल्लरी यांचा पर्दाफाश होणार आहे. अर्णवला भूतकाळातल्या गोष्टी समजल्यावरती पुढे काय होणार, कसं होणार, हे आता या भागामध्ये सगळं पाहू. इकडे आता आपण पाहतोय की राकेशने खूप मोठा डाव खेळलेला आहे. राकेशला कोणत्याही परिस्थितीमध्ये इथून आता बाहेर पडायचं आहे, आणि त्यासाठी राकेशने मोठा डाव खेळलाय. राकेशने मात्र आता इकडे मागवलेलं आहे, ते म्हणजे असं काहीतरी केमिकल मागवलंय की ज्याच्यामुळे तिकडे आता असलेले सगळेच जण बेशुद्ध पडणार, आणि त्यानंतर राकेश आता तिकडून पळून जाणार. आणि राकेश आता ते जे केमिकल किंवा जी काही मागवलेली मात्र आता जी पावडर आहे, ती पावडर सगळीकडे अशी तशी पसरवून ठेवतोय, जेणेकरून या सगळ्यामध्ये मात्र आता सगळे बेशुद्ध पडावे. कैद्यांचा गट मात्र आता सगळेच जण बेशुद्ध पडतील, आणि त्यानंतर मात्र काहीही झालं तरी सुद्धा राकेशला पळणं आता सोपं होईल. आणि राकेश मनातल्या मनात विचार करतोय, झालं ही आता एक शेवटची खेळी. आत्तापर्यंत खेळलेल्या डावांपैकी हा आता सगळ्यात मोठा डाव असणार आहे, आणि हा डाव जर का योग्य निशाण्यावर पडला, मग मात्र आता इथून पळून जाण्यामध्ये मी यशस्वी होईन. कारण तसंही मला इथे जामीन मिळणार नाही आहे, किंवा आता मला इथून सुटकाही नाही आहे, आणि त्यामुळे मला इथून बाहेर पडलं पाहिजे, त्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही आहे, असं आता राकेश इकडे विचार करतोय. आणि सगळीकडे पावडर आता त्याने पसरवून टाकलेली आहे. त्याच वेळेला सगळ्यांना अचानकपणे खोकलायला लागलाय, आणि कसला आवाज येतोय, कसला वास येतोय, म्हणून सगळेजण तिकडे आलेत आणि एक एक करत बेशुद्ध पडलेत. इकडे तो सगळेजण बेशुद्ध पडल्यावरती आता राकेश फोन करतोय, आणि फोन करून मात्र आता तो सांगायला लागतोय, इथलं काम मी तमाम केलंय, मला इथून बाहेर काढायचं, मात्र आता मार्ग लवकरात लवकर सांगा. आता हा त्याला बाहेर काढण्याचा मार्ग दुसरं तिसरं कोणी नाहीये, तर आता इकडे सौदामिनी हे सगळं करत आहे. आणि तो सौदामिनीला कॉल करतोय, मी तुमचं काम आता केलेलं आहे, पण त्यानंतर माझ्या बाबतीत जर का काही चुकीचं करण्याचा प्रयत्न केलात, तर मात्र बघा, लवकरात लवकर आता इकडे माणसं पाठवा, जेणेकरून मला या कैदेतून सुटका होईल. आणि त्यानंतर मात्र आता मी एक मोकळ्या आकाशामध्ये विहार करणारा पक्षी असणार आहे. आणि त्यानंतर तो आता विचार करतोय, एकदा का या सौदामिनी देशमुखने मला आता इकडून बाहेर काढलं की त्यानंतर मात्र आता तिलाच विकलेले शेअर्स 200 कोटीचे त्यातले 100 कोटी माझे, हे तिच्याशी आधीच माझं डील झाले, ते 100 कोटी घेईन आणि इथून देश सोडून निघून जाईल. मरू दे ह्या चिंटूला, मरू दे त्या वल्लरीला, आणि बाकी सगळ्यांना, मला फक्त माझ्याच बद्दल विचार करायला पाहिजे. असा तो विचार करत असताना सौदामिनी काही माणसं पाठवते त्याला पळून जाण्यासाठी. पण त्याच वेळेला इकडे मात्र महत्त्वाची गोष्ट घडले, ते म्हणजे रमाकांत उदयकांतला सांगत आहे, भास्कर, मला आता या सगळ्यामध्ये तुझ्यावरती विश्वास नाही आहे. कारण आता उदयकांत त्याला सांगत असतो की तुझ्याच घरच्यांनी मला आता खरं तर तुला इकडे मारण्यासाठी पाठवलंय. आणि यावरती मात्र आता इकडे रमाकांत बोलायला लागलं, तू कितीही खोटं बोललास ना, तरी सुद्धा मी या गोष्टीवरती बिलकुल विश्वास ठेवणार नाहीये. माझे घरचे कधीच असं काही करू शकणार नाहीयेत. माझे घरचे मुळातच या सगळ्यामध्ये कधीच कुणाला, म्हणजे मला माझ्याच बाबतीत काय कुणाच्याच बाबतीत चुकीचं वागू शकत नाहीये. यावरती तो म्हणाला, तो अच्छा, म्हणजे तुझ्या घरच्यांमध्ये तुला इतका विश्वास आहे, बघ हा मेसेज बघ. आणि तो त्याच वेळेला वल्लरीचा तो मेसेज दाखवतो,
ज्या मेसेजमध्ये वल्लरीने लिहिलं असतं त्याला संपवून टाक. कारण आता असं म्हटल्यावरती तो म्हणतो, कारण तुझ्या समोर आता वल्लरीचं खरं रूप आलेलं आहे ना, म्हणजे त्यामुळे तुला आता संपवणं हे गरजेचं वल्लरीला वाटतंय. त्यावरती तो म्हणतो, मुळातच वल्लरीला मी आता माझ्या घरची मेंबरच मानत नाहीये. असं असताना वल्लरीने मला आता संपवायला सांगितलं तर याच्यामध्ये माझ्या घरच्यांचा दोष नाहीये. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, बाद झालं या म्हणजे फिलॉसॉफिकल गोष्टी आता बंद कर. माझा दोष नाही, तुझा दोष नाहीये. तुझा जीव गेला ना की मग स्वर्गामध्ये करत बस या गोष्टी. मुळातच आता इकडे मी तुझा सख्खा भाऊ, पण सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती. यावरती मात्र आता सांगायला लागतोय तो म्हणजे स्वतः आता इकडे लगेचच रमाकांत, ही प्रॉपर्टी तू मला दिलेली नाहीयेस, तर ही प्रॉपर्टी मात्र आता मी माझी कमवलेली आहे. वडिलांनी देताना दोघांनाही सारखंच दिलं होतं, आपल्यामध्ये सारखेच भाग केले होते. तुझी प्रॉपर्टी फुकून आता तू इकडे माझ्या प्रॉपर्टीमध्ये हक्क सांगायला येशील तर मी या सगळ्यामध्ये तुला आता कसं ते मान्य करू? बिलकुल नाहीये. तुझं प्रॉपर्टी तुझ्याकडे, माझी प्रॉपर्टी माझ्याकडे, आणि याच्यामध्ये तू आता ती हवेली जी मला वडिलांनी दिली होती ती हवेली सुद्धा आता तू हडप केलेली आहेस हे मला कळलंय. आणि त्यानंतर तो म्हणतो, कळलंय ना, मग तसंच या डॉक्युमेंटवरती सुद्धा आता सही करायची आणि या डॉक्युमेंटवरती सही करून उरलेली जी काही प्रॉपर्टी आहे तुझी ती सगळी आता मला देऊन टाकायची आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे उदयकांत सांगायला लागतो आणि रमाकांत म्हणायला लागतो, अजिबात नाही, जीव गेला तरी 72, पण मी तुला कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी किंवा एक दमडा सुद्धा देणार नाही. जे माझ्या अर्णवचं आहे ते तुला आयुष्यात कधीच मिळणार नाहीये. असं म्हणत असताना तो म्हणतो, अर्णवचं आहे ना, पण तुला जर का जीवच राहिला नाहीये तर आता अर्णवला काय उपयोग आहे त्या प्रॉपर्टीचा? बाप तर गेलाच आहे ना. यावरती तो म्हणतो, नाही, इतके वर्ष मी आता बापाचं काहीच करू शकलो नाही, पण त्यासाठी आत्ता मात्र बापाचं फर्ज मला निभावायचं आहे. असं म्हणत असतानाच मात्र आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जण त्याच रस्त्याने चाललेले आहेत, ज्या रस्त्याने मात्र आता इकडे या रस्त्यावरती मात्र इकडे आहे ते म्हणजे त्यांची जी शोरूम आहे किंवा गोडाऊन आहे त्या गोडाऊनच्या दिशेने मात्र आता इकडे चाललेली आहे ती म्हणजे आळंदीची वारी. आणि त्याच वेळेला मात्र इकडे ईश्वरी सांगायला लागते, काळजी करू नका सर, आपल्या पाठीशी मात्र आता इकडे नक्कीच विठुराया आहे आणि म्हणून आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी बघा आपल्या पालखीचं दर्शन घ्यायला लावलंय. असं म्हटल्यावरती मात्र आता दोघं जण नमस्कार करतात आणि त्यावरती अर्णव म्हणतो, नाही, पण तरी सुद्धा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झालेला नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर ते पासेस मिळवून एंट्री मिळवणं हे गरजेचं आहे. आणि त्याच वेळेला ईश्वरी सांगायला लागते, कशाला चिंता करताय तुम्ही, काही झालं तरी आपल्याला मिळणार ते पासेस. असं म्हणत हे दोघं जण पाया पडत असताना अचानकपणे मात्र ईश्वरी सांगते, ते बघा तिकडे एक छोटंसं मंदिर आहे, आपण त्या मंदिरामध्ये जाऊया का? अर्णव म्हणतो, तुझ्या डोक्यात तरी काय चाललंय आत्ता, आणि मंदिरामध्ये का बरं जायचंय तुला मंदिरामध्ये? यावरती ती सांगायला लागते, काही नाही, मंदिर अचानकपणे दिसलं ना आणि मला अचानकपणे इच्छा झाली की आता त्या मंदिरामध्ये आपण इकडे जाऊया. असं म्हटल्यावरती मात्र आता अर्णव इकडे सांगायला लागतो, चल. अर्णव ईश्वरी त्या मंदिराकडे चाललेत, ज्या मंदिराच्या अलीकडे गोडाऊनमध्ये मात्र आता इकडे उदयकांतला पकडून ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्याच वेळेला वल्लरी सुद्धा तिकडे आलेली आहे. वल्लरी तिकडे येते म्हणजे आता इकडे उदयकांतने त्याला संपवलंय की आता परत त्याला तसंच ठेवलंय जिवंत हे पाहण्यासाठी. पण हे पाहण्यासाठी आलेल्या वल्लरीला मात्र आता खूप मोठ्या ट्रॅपमध्ये अडकावं लागलेलं आहे आणि वल्लरी आता पूर्णपणे या सगळ्यामध्ये अडकणार असते. हे दोघं जण तिकडे जातात, कसला तरी आवाज ऐकू येतोय म्हणून दोघं जण थांबलेले असतानाच मात्र त्यांना दोघांना कसला तरी आवाज ऐकू आलाय म्हणून दोघं जण तिकडे आता गेलेत आणि पाहतात तर काय, तिकडे आता उदयकांत, रमाकांत आणि त्याचबरोबर पोहोचलेली वल्लरी हे सगळेच जण तिकडे आता आलेले आहेत. आणि हे पाहिल्यावरती मात्र आता धक्का बसलेला आहे, तो म्हणजे अर्णवला. आणि अर्णव धावत तिकडे जातोय आणि आता बाबा बाबा असं म्हणत आहे. पण त्याच वेळेला उदयकांत गोळी चालवतोय आणि रमाकांत मात्र आता सांगतोय, ही माझ्या मुलाची प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीवरती मी तुला अजिबात हिस्सा म्हणजे तुला अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये एकही आता हक्क सांगू देणार नाहीये. आणि असं म्हणत स्वतःच्या जीवावरती खेळत आता गोळी त्याने खाल्ले. इकडे अर्णव आलाय आणि गोळी नेमकी हाताला लागले तितक्यात तिकडे पोलीस आलेत. पोलीस आल्यानंतर मात्र आता वल्लरी आणि इकडे उदयकांत या दोघांना सुद्धा आता पकडण्यात आलेलं आहे.
पण अर्णव मात्र आता खूपच अस्वस्थ झालाय. बाबा बाबा असं म्हणत तो आता आपल्या वडिलांना बिलगलेला आहे. आणि इथेच आता खऱ्या अर्थाने दोघं जण एकत्र आलेत. खऱ्या अर्थाने दोघांची मात्र आता मन जोडलेली आहेत. आणि त्यानंतर अर्णव आता इकडे घेऊन जाणार ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये रमाकांतला आणि स्वतःचा रक्त डोनेट करत त्याचा जीव वाचवणार. पण खऱ्या अर्थाने मात्र आता इकडे ज्या वेळेला कॉम्पिटिशनचे पास न आल्या कारणाने जो गोंधळ झालाय तो गोंधळ फक्त आणि फक्त रमाकांतमुळे कसा सॉल्व्ह होणार येणाऱ्या भागात सगळं कळणार.